त्यावेळेला नेते होते, आज पुढारी आणि पेंढारी आहे, की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मी देशाकरता काय करू शकेन असा विचार सामान्यात सामान्य माणूस करत होता. आज देश माझ्याकरता काय करणार आहे, शासन माझ्याकरता काय करणार आहे, मला कुठच्या सबसिडीज मिळणार आहे, जात म्हणून मला कोणते बेनिफिट मिळणार. आज हक्काची गोष्ट बोलली जाते तेव्हा कर्तव्याची गोष्ट बोलली जात होती. आणि हा फार मोठा फरक आजच्या पिढीने समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि वसुंधरा संजीवनी मंडळाचे संस्थापक आनंद भागवत. वयाच्या 91व्या वर्षीही ते कार्यरत आहेत. सेवा, शिक्षण, सामाजिक समरसता, पर्यावरण, ग्रामविकास या क्षेत्रात भागवत काकांचं काम सुरू आहे. मुरबाड, शहापूर या टंचाईग्रस्त तालुक्यात वसुंधरा संजीवनी मंडळाच्या माध्यमातून भागवत काकांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी 100 कोटी लिटर्स पाण्याचे साठे भूपृष्ठावर निर्माण केले आहेत. त्यांचं एक काम नक्कीच कौतुकास्पद आणि इतरांसाठी अनुकरणीय आहे. डोंबिवलीच्या विवेकानंद सेवा मंडळातर्फे शुक्रवार 15 ऑगस्ट रोजी भागवत काकांची अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. की त्यावेळेला नेते होते, आज पुढारी आणि पेंढारी आहे. त्यांचं स्वतःचं जीवन असं होत होतं की ज्याचा परिणाम लहान मुलांवरती अतिशय चांगला परिणाम होत होता. कसं आहे की तुम मुझे खून दो म्हणजे तुम्ही आझादी दूंगा कोणीतरी बोलला असताना तर कोणी मरायला तयार नसतं झालं. ज्या माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या तोंडून ते शब्द आले म्हणून लोक मरायला तयार झाले. आणि स्वातंत्र्यपूर्व काळात आम्ही सगळेजण इतके झपाटलेले होतो, मुलं असलो तरी जाऊ. म्हणजे त्यावेळी मी असं म्हणेन की 12 वर्षाच्या मुलांना 10 वर्षाच्या मुलांना ते कळत होतं ना, ते आज 25 वर्षाच्या माणसाला कळतं की नाही मला प्रश्न पडतो. आणि कालही मी हा मुद्दा परत परत मांडतोय की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मी देशाकरता काय करू शकेन असा विचार सामान्यात सामान्य माणूस करत होता, लहान मुलं करत होते. त्यावेळेला मोबाईल नव्हते, TV नव्हते, रेडिओ ट्रान्झिस्टर नव्हता. कुठेतरी गल्लीमध्ये एकाकडे रेडिओ असायचा. आम्ही सगळेजण त्या युद्धाच्या बातम्या, मग आता ब्रिटिशांची हार झाली वगैरे हे सगळं ते सेन्सेशन होतं ना, हे तुम्ही कल्पना करू शकणार नाही असं होतं बरं का. म्हणजे कुठेतरी ब्रिटिशांचा पराभव झाला की आम्ही टाळ्या वाजवायचो, ओरडायचो वगैरे. हे आणि उत्स्फूर्त होतं, नकळत होतं. म्हणजे स्वातंत्र्याची काय म्हणायचं ती काय म्हणायचं ती आग जी होती उर्मी, ती सामान्यात सामान्य माणसाची होती. काल मी एका गरीब स्त्रीचं, अशिक्षित स्त्रीचं उदाहरण दिलं की आम्ही निधी गोळा करायला गेलो म्हणजे भाजीवालीकडे, भाजी बाजारात. तिला म्हटलं माऊली देशाकरता पैसे गोळा करणं चालू आहे, तुम्ही काय द्याल, किती देऊ रे बाळा. मी म्हटलं द्या 5 रुपये. म्हणजे इच्छा खूप होती, कळत नव्हतं 5 रुपयाची किंमत काय आहे ते. त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली 5 रुपयाचा माझा गल्ला नसतो रे. कारण असं आहे की आज जी भाजी 100 रुपये 80 रुपये किलोने मिळते ती तेव्हा 4 किलोने मिळत होती. तिचा 5 रुपयाचा गल्ला जप्त बसायचा. ती म्हणजे 5 रुपये कुठून देऊ रे. आणि थोड्या वेळाने आवडला गेलो. त्या बाईने काय सांगितलं माहिती आहे का माऊलीने, रोज माझ्याकडे ये, 4 घेऊन जा, तुझे 5 रुपये होईपर्यंत 4 घेऊन जा. मी देशाकरता काय करू शकेन. अशिक्षित आणि दरिद्री माणसं सुद्धा देशाकरता काहीतरी करायला धडपडत होती. आज देश माझ्याकरता काय करणार आहे, शासन माझ्याकरता काय करणार आहे, मला कुठच्या सबसिडीज मिळणार आहे, जात म्हणून मला कोणते बेनिफिट मिळणार आहे. आज हक्काची गोष्ट बोलली जाते तेव्हा कर्तव्याची गोष्ट बोलली जात होती. आणि हा फार मोठा फरक आजच्या पिढीने समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण स्वातंत्र्य मिळालं त्या समर्थ भारत करणं जे आहे ते त्याशिवाय होणार नाही. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं राष्ट्र मोठं होणार असेल तर ते आपणच करू शकतो, दुसरं काही कोणी करणार आहे. आणि म्हणून ही सगळे विचार हे त्यावेळापासून माझ्या डोक्यात आहेत, ते आज मी तुमच्यासमोर बोलून दाखवतो. स्वातंत्र्य पहिला जो दिन साजरा झाला त्याची आठवण काय आहे का, जे तुम्ही 12 वर्षाचे होतात तेव्हा काय आठवत आहे का, ते त्याची आठवण जरा सांगा की काय उत्साह होता, कसं झालं. की
त्यावेळेला जे फ्रीडम फायटर्स होते, जेलमधून जाऊन आलेले होते, तर एक फार चांगली गोष्ट त्यावेळेला अशी झाली की युनियन जॅक उतरवून राष्ट्रध्वज चढवण्याचं काम अशा कोणातरी माणसाकडे दिलं जायचं. आणि मला माहिती आहे, ग. जोशी म्हणून ठाण्याला होते, जे स्वातंत्र्य सैनिक होते. योगायोगाने नंतर ते माझे चुलत सासरे झाले कित्येक वर्षानंतर. पण त्यांच्या हस्ते झेंडावंदन झालं आणि उभं राहायला कलेक्टर कचेरीत जागा नाही, एवढी गर्दी त्या ठिकाणी होती. आता असं आहे की डोंबिवलीमध्ये त्या दिवाळीमध्ये कुठचा तरी एक दिवस आहे, तेव्हा सगळे तरुण तरुण एकत्र येतात. पण काल रात्रीच्या झेंडावंदनाला किती जण उपस्थित होते. हे आम्हाला काही पडलीच नाही असं झालेलं आहे. आणि त्यावेळेला चांगलं असं होतं की लोकांना सांगायला लागत नव्हतं. आतून एक इच्छा होती की मी याच्यात सहभागी झालो पाहिजे. हा माझ्या आनंदाचा दिवस आहे, स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस आहे. काही जणांच्याकडे एक दुःख होतं की भग्न झाली, मातृभूमी भग्न झाली याचं दुःख होतं. पण तरीसुद्धा स्वातंत्र्य दिन हा सगळ्या जणांनी त्यावेळेला एकत्रित साजरा केलेला आहे. वंदे मातरम आणखी जनगणबद्दल परत आता म्हणेन की आता ते आपलं राष्ट्रगीत आहे, तथापि त्यावेळेला मला असं आठवतं आहे जनगणमनपेक्षा लोकांना आमचं जे वंदे मातरम तर ते जास्त पसंत होत होतं, पाठ होतं लोकांचं. आज म्हणजे जसं जनगणमन पाठ आहे तसं संपूर्ण वंदे मातरम पण माझा आजही पाठ आहे. त्यावेळेच्या सगळ्या लोकांना ते पाठ होतं. कारण बंकिमचंद्रांनी जी कादंबरी लिहिली त्याच्यामधलं ते गीत आहे. वासुदेव फडक्यांची ती चरित्र कादंबरी आहे असं सांगितलं जातं. आणि त्याच्यामध्ये ते वंदे मातरम पद्य जे आलं, जे आपल्याला राष्ट्रगीत म्हणून आपण स्वीकारलं होतं खरं सांगायचं तर. मग नंतरच्या काळात जनगणमन आलं. जनगणमनाबद्दल माझ्या वडिलांकडनं मी ऐकलेलं आहे ते असं आहे की पंचम जॉर्ज भारतामध्ये यायचे ठरले तेव्हा त्यांच्या स्वागताकरता हे पद्य तयार केलं गेलं, जे ज्या ब्रिटिशांनी आमच्यावरती साम्राज्यवाद लादला बरं का, त्यांच्या राजाच्या स्वागताचं गीत आज आमचं राष्ट्रगीत आहे. याचा कधीतरी कोणीतरी विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. माझे हे विचार कदाचित अतिरेकी वाटतील, पण माझ्या अंतःकरणात जे आलं ते मी बोलून दाखवत आहे. पोटात एक तोंडात एक मला काही जमणार नाही.